नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये। तर मंडळी, प्रत्येक घरात असं कोणी ना कोणी असतो की त्यांना दुधी भोपळा अजिबात आवडत नाही। तर तुम्ही ही दुधी भोपळ्याची रेसिपी एकदा माझ्या गावरान पद्धतीने करून तर बघा, न खाणारे सुद्धा करून मागतील। तर प्रथम इथे मी एक कोवळा दुधी भोपळा घेऊन त्याला स्वच्छ धुतलं आणि त्याच्यावर तेल लावून मस्त असं गॅसवरती भाजण्यास ठेवलं। व्यवस्थित आपल्याला हा दुधी भोपळा पूर्ण भाजून घ्यायचा आहे। दुधी भोपळा हा वजन कमी करण्यासाठी, त्वचेसाठी, पचनासाठी, रक्तदाबासाठी तसेच केस गळतीवरती रामबाण उपाय आहे, म्हणून प्रत्येकाने हा आवर्जून खाल्लाच पाहिजे। आता हा दुधी भोपळा आपला व्यवस्थित भाजून झाला आहे। आता ह्याला मी असा चाकूच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला साफ करून घ्यायचा आहे। नंतर ह्याला पुन्हा पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं। आता ह्याला अशा प्रकारे मी कट करून चॉपिंगच्या साहाय्याने असा व्यवस्थित असा चॉप करून घेतला। मग गॅसवर कढई ठेवून ह्यात मी 1 ते 1.5 पळी तेल टाकलं। मग त्याच्यात मी तेलामध्ये 2 मोठे चॉप केलेले कांदे टाकून मस्त असे परतून घेतले। कांदा लवकर परतावा म्हणून ह्यात मी चवीपुरता मीठ टाकले। आता कांदा आपला व्यवस्थित परतून झाला आहे। मग याच्यात मी लसूण मिरचीचा ठेचा टाकला, तो सुद्धा व्यवस्थित मी 2 मिनिटं परतून घेतला। आता ह्याच्यात एक चॉप केलेला टोमॅटो टाकून मी 2 मिनिटं पुन्हा झाकून ठेवला। टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावरती ह्याच्यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत। मसाल्यामध्ये मी हळद, आगरी मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धने पावडर, जिरा पावडर, गरम मसाला टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। हे पूर्ण असं मिक्स केल्यावरती ह्याच्यात जो आपण चॉप केलेला दुधी भोपळा आहे तो मी ह्याच्यात सोडणार आहे आणि तो असा व्यवस्थित मी मिक्स करून घेतला। मग याच्यावरती मी पुन्हा असा झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी हा दुधी भोपळा व्यवस्थित असा मी ह्याच्यात परतून घेतला। जर आपली कढई पातळ असेल तर मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। आता ह्याच्यात मी भाजलेल्या शेंगदाण्याचा ओबडधोबड केलेला कूट मी ह्याच्यात टाकणार आहे। तुम्ही शेंगदाण्याची पूर्ण पावडर करून टाकली तरी चालेल आणि पुन्हा एक 5 ते 10 मिनिटांसाठी मी झाकून ठेवलेला आहे। भाजलेल्या शेंगदाण्यामुळे हा भरीत खरंच खूप छान लागतो। तर तयार आहे आपला गावरान स्टाईलमध्ये दुधी भोपळ्याचा भरीत। नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।